हॅलो हॅलो. मध्यांतर झालेलं आहे. ज्यांना कोणाला स्नॅक्स वगैरे करायचं असेल त्यांनी लगेच स्नॅक्स करून घ्यावे. व त्या कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी जिथे तिथे उभा भक्तांसाठी जिथे तिथे पहाट उजडली
पहाट उजडली कोंबड्याची बाग ग हंबरती गाई वासरे भरले दमाट ग हंबरती गाई वासरे भरले दमाट ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग 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 ग हंबरती गाई वासरे भरले दमाट ग हंबरती गाई वासरे भरले दमाट ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग कोकिलाही गाऊ लागली मंजू स्वरात तुही तुही मोर नाचे हर्षते मनास ग तुही मोर नाचे हर्षते मनास ग तुही मोर नाचे हर्षते मनास ग कोकिलाही गाऊ लागली मंजू स्वरात ग तुही मोर नाचे हर्षते मनास ग तुही मोर नाचे हर्षते मनास ग तुही मोर नाचे हर्षते मनास ग मैत्रिणीचे धावा मिळवली जाऊ बाजाराला ग मैत्रिणीचे धावा मिळवली जाऊ बाजाराला ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग 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 ग किती हा गोड 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 सारा ना गोड अगे ते बघते अगं ते कमळाचं फुल किती गोड दिसतंय ना गं इथेच थांबूया आपण थोड्या वेळ मस्त अगं भैया हो ते पण गोड दिसतंय छान दिसतंय ना थोडा वेळ इथेच थांबूया इकडे का काय झालं का ए काय झालं का अगं हो पण म्हणून म्हटलं थोडा वेळ तर थांबूया म्हणून किती गोड झालाय ना तो असं म्हणताय खरंच थांबायचं ना गं हा येऊया ए चला का मग जाऊया बाजाराला
इकडे काय ग आपण चुकलोय वाटतं ग. हा रस्ता ओळखीच नाही वाटत माझ्या. बरोबर आले की आपण अगं नाही ग राधे. बघू हे तर झाड खरंच नाही माझ्या ओळखीचं. आणि ते बघ, ते वडाचं झाड अगं राधा. ते पण नाही ओळखीचं ग. नाही का बरोबर इकडूनच वाटे इकडून शिकायला कधी चला मग आपण जाऊ इकडून अगं थांबा ना. काय ग तुम्ही ह्या वाटेवरती चांगला वाटतं का? शाळा माहिती नाहीत का? तो नंदाचा पोत आणि त्याची सवंगडी हो का ग केव्हाशी लपून बसले असेल बघ आपल्या दह्याचा माठ चोरायला. म्हणून म्हणते आपण बाजारात जातोय तर कोणतरी सांगता असायला हवं. हो ग मग आता काय करायचं तुला आता काय करायचं म्हणजे त्या तुमची मावशी आहे ना तिला आवाज द्या. आपल्या शेजारची मावशी तिला हाक मारूया मग राधेचे आवाज देतो त्या मावशीला बघ येते काय ते माहित आता मावशी अगे मावशी कुठे आहे ग? आले ग आले मावशी या राधे हे थांबा ग. हर दिवसा या राधेन हर दिवसान मारी हक या मावशीला मारी हक या मावशीला राधा हे तरणी काठी आले मी साथीला राधा हे तरणी ताटी आले मी साथीला ये या राधेनं हर दिवसानं या राधेनं हर दिवसानं माझी हात या मावशीला राधा हे करणी साठी आले मी साठीला 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 नवरदे सुना आले मी नटूना सुंदर पाहूना राधा गेली हो लागूना राधा गेली हो लागूना राधा गेली हो लागूना नटरा पाहूना आले मी नटूना सुंदर पाहूना राधा गेली हो लागूना राधा गेली हो लागूना राधा गेली हो लागूना नटरा पाहून दिसते शोभून नजरा पाहून दिसते शोभून येते मी संगतीला राधा हे धरणी दाटी आले मी झाडीला 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 चला ग. राधे आली माझी काळ्या माझ्यासारखी आडवी मध्ये. अगे मावशी का ग राधे तुला यायला उशीर का ग झाला? अगं अजून उशीर आलीस ती मग ग, पण काय झालं माहिती काय झालं ग? माझं जोड झालं बघ काय ग? अगं माठ म्हणते मी माड, होय. तुला काय वाटलं वेगळंच वाटलं ग. अगे हे फटाकडे मावशी हा, मग बघ ना इथं ते जाऊ दे अगं राधे मला कशाला बोलवलं ग अगं मावशी आम्ही चालले बोलतो बजरी बाजाराला चालले बघ. मग जावा तुम्ही कशाला येऊ अगं तुम्हाला कोणालाच रस्ता माहित नाही ना. घ्या रस्ता माहित नाही म्हणून बोलवलं का मी येणार नाही बघ ए राधे तुला सांगितलं होतं ना ग, खिर नको बोलू म्हणून. जा जा तुझ्यावर येणार पण नाही मावशी कोण येणार आहे?
सासऱ्याबरोबर बाजाराला याल की नाही हो दादा घेऊनच जा त्यांना. मावशी ए पूर्ण चला ग बाजूला तिच्या सोबत जायचं मी जाते बाई मी बाजारात चालले तुम्ही येताय का गा ह्या मावशी सोबत कोण जाईल अगं जरा चंद्रा जरा थांब अगं मावशी का ग राधे अगं चल गं, उशीर मग हिला सांग की माझ्या प्रेमाने बोलायला. हिच्याशी आणि प्रेमानं मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमाने बोलतो हिच्याशी प्रेमाने बोलतो यांच्याशी रात्री बोलते माझ्या तर आता बोल. मावशी अगं चंद्रा काय ग अगं जरा प्रेमाने बोल मावशी. आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलते बाई काय द्यायचं ना मला दारूची वाटते काय करणार त्याच्याशी प्रेमानं कसं बोलायचं कसं बोलायचं कसं बोलायचं मावशी बोलचं बोलायचं कळू दे असं पण मावशी ए मावशी अगे मावशी मावशी अगं असं असं करून भोका पाडली तिथं. सांग की तिला. राधे मी यायचं माझ्या सोबत बाजाराला नको देऊ मला पण हौस नाही तिच्यावर यायला. अगं आजकालचं प्रेम कसं होतं कसं होतं एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्यावर पळून जाय. आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं माहितीये कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेल्या का मला जाऊ दे. तुझ्याकडे नाही ते सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आले लैला मजनू त्यानंतर आले लैला मजनू आता सगळीकडे दिसतात पालविना दगडू. सगळे दगडू का गं? दगडू 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 मग तुला काय झाड भरले. मावशी अगं मी कशी ते सांग ना. सांगू खरं खरंच आता ये इकडे 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 त्यांना विचार मावशी गोड दिसते ना मावशी मावशी ह्यांना विचार मावशी गोड दिसते ना तिकडे तिकडे काय झालं का आता मी कशी दिसते सांगितली की नाही ना. आता ही कशी दिसते सांगायला नको का. बाई, आता ही गोडच दिसते. पूर्ण ऐका त्याला एवढंच, एवढंच. होय चंद्रासारखा मुकडा हिचा आहे पडशील आणि सूर्यासारखं तेज हिचं. खरंच मावशी चंद्रासारखा मुकडा हिचा आणि सूर्यासारखं तेज हिचं आणि हरणीसारखी चाल हिची. मावशी हरणीसारखी म्हणजे अशी का ग अशी नसणार ना का अशी मग डुकरासारखं कागद बोल ना तुझं. कधीतरी नीट बोलती. राहते मी नाही यायची हिच्यासोबत बाजाराला नको देऊ. मला पण हौस नाही तिच्यावर जायला. राधे तू सांग तुझ्याशी दल्ला इथं भर आता. आता तू म्हणतेस म्हणून येते पण मी काय म्हणते काय ग आता बाजार चाललात की नाही हा मग घेतलं काय नेसलं आता नेसलंय तर दिसतंय मला हा. पण घेतलं काय तरी सांगितलं पाहिजे. ए, सांगितलं पाहिजे का ग पूर्ण मग व्यापार होणार कसा. असं म्हणते हा तर बाई सांगूया ए सांग ग पूर्ण काय काय होय घेतलं अगं. त्याचं जरा खायचं जायचं. मी घेतोय कधी आणि चालले गं बाजाराला. उपटल उपटल जास्त मुलांनी तर उपटल खायचं. कशी आहे? आणि तुम्हाला तीच मावशी आवडते आता काय बोललीस. अगं मावशी मी घेते तू पण चाललंय बाजूला. अगं मावशी मी घेतले ताट आणि चालले बघ बाजाराला. वा राजे ए मावशी आता ऐक मी काय घेतले ते माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय आणि आमच्या माठात आम्ही दगडी भरले. असं नाही ग मग नीट सांग की. सांगते बाई घेतले खावा आणि चालली हे हेट बाजाराला हा चला ग ऐकलं बाजाराला. का हिने घेतलाय खवा कुणी हवा तर न्यावाने तर उभ्या बेनीत खवा म्हटलं का खावाच म्हटलं. खावा 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 अगं काय ते चंद्रा रंगमंचावर कोणी यायचं नाही आहे.
अगं चंद्रा, काय ग आता जाऊया का बाजाराला? आता हो ते जाऊया का पूर्ण नाही, पण मी काय म्हणते, काय ग एखादं सुंदरचं गीत घ्या की. ए, थांबा थांबा थांबा, मी म्हणते बघा. थांब ना मावशी. थांबा ग, मी म्हणते बघा आता. ए, पूर्ण इकडे या ग. ए तुमचं काय झालं ग तिच्यासोबत गाणं म्हण. तिनं गाणं म्हटलं तर आपण त्याची नृत्य करणार आहे का ग? आपण एखादं गाणं म्हणू नाहीतर जाऊ बाजाराला. ह्या म्हाताऱ्यांची गाणी तुम्हाला माहिती असतात ना कशी असतात ती? हो, कशी ग? तुम्हाला नाही माहिती? नाही ग. ती बघ त्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना म्हाताऱ्यांची गाणी कशी असतात ती? थांबा मी सांगतो तुम्हाला गाणी कशी असतात ती. ऐका हा, हे बघा, हे असं पदर खोचायचा, खोचा हा खोचा आणि असं म्हणायचं आणि म्हणायचं माझं लिंबोनी लिंबोनी याच्यासाठी आलीस इथं? मग कशाला आलीस? मला मार खायला आवडेल. व्यापाराला यायचंय का? मग तू म्हण की तुझ्या नव्या नवं गाणं. खरंच म्हणू मी हो ग, म्हण ग. साथ द्या मला हा. तुला 7 काय, मी तुला 8 पण देईन, पण म्हण. म्हण आता. काही तर नकराचा बघा काय का. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. आता याची मी गवलन राधा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा. आता याची मी गवलन राधा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा. झटपट आवरा सूर्याला माझ्याला, झटपट आवरा सूर्याला माझ्याला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, 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 गगवळणी जाऊ चला बाजाराला. हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. हॅलो, आपल्या प्रेमातून आलेले सदिच्छा आशा आहेत. राजाराम नेवरेकर यांच्याकडून 500 रुपये, सार्थक कांदन 200 रुपये, ओंकार भाईजे 200, कीर्ती नितोरे 200 रुपये, रुद्र मोहिते 200 रुपये. या सर्व बक्षीसदात्यांचं आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे कोकण नमन
कोकण नमन मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपये, योगिता अनंत गुडेकर यांच्याकडून सिंधुरासूर आणि गवळणीसाठी 501 रुपये, आर्यन माटळ, केतन काके, सुजल धाडवे, जतीन रावत यांच्याकडून गवळणीसाठी 201 रुपये, अजय जाधव, निलेश दाडवे यांच्याकडून 201 रुपये, अजित रेवाळे यांच्याकडून 200 रुपये, अनित धनावडे, धीरज आपरे यांच्याकडून 50, शौनक रोहित पवार गवळणीसाठी 200 रुपये, आद्विक प्रवीण गव्हाळी मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. त्यांचं आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंदगरी नांदतो मी श्री नंदलाला, गोकुळ्या नांदतो मी श्री नंदलाला. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंदहरी नांदतो मी श्री नंदलाला, नंदहरी नांदतो मी श्री नंदलाला. उघड्या डोळ्यांनी स्वप्न नवे पाहिले, जन्मतात दुवरी दृश्य हे आदरले, दृष्ट हे आदानले, दृष्ट हे आदानले, धरती गगनांचे विलन जणू झाले, विजाया कडाडल्या मेघही बरसले, मेघही बरसले, मेघही बरसले, सोवळ्या मनाचा मी फुलवी जगाला, सोवळ्या मनाचा मी फुलवी जगाला, या गोकुळाला नंदगरी नांदतो मी श्री नंदलाला, गोकुळ्या रांगतो मी श्री नंदलाला. तीन ताल ते सप्त पाताळ, एका क्षणात भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी. युगायुगाच्या कालखंडात असंख्य दैत्य मातले, त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर असले, त्या पापांचा भार या भूमातेला सहन झाला. तेव्हा तेव्हा भूमाता गायरूपाने ब्रह्मदेवाला शरण आली. ब्रह्मदेवाला त्यात काही सुचेनासे झाले. तेव्हा आकाशवाणी झाली, देव हो ऋषीमुनी हो, काही काळजी करू नका. कंसाच्या बंदिशालेत वसुदेव देवकीच्या पोटी मी 8वा अवतार धारण करेन. तोच दुष्टांना नाश करून भक्तांचा सांभाळ करेल. बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संगतीते पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना हाक तरी मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती, घेऊन मुरली हाती स्वर कानावर
पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेजा सुदामनातती 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 अरे पेंड्या ए काय रेस मामा काय मग अरे कशाला हाक मारलीस तुम्हाला मी बघून अरे मी तुला कधी हाक मारली अरे आता हाक मारलीस ना छे तुम्ही हाक मारला मी नाही बोललो तुला मी हाक मारली अरे मग कृष्णदेव आपल्या देव पप्पाने हाक मारली अगं बासरीचा आवाज येतो कुठे दिसतात काय पण अरे दिसतात काय अरे हे काय कुठे हे काय नाही काय अरे पिंड्या हे बघ ते बाप्पा आपला आपण त्यांना सेरन लावूया आशीर्वाद असो देव बाप्पा आम्हाला बोलवण्याचे कारण जमा 16 सहस्त्र 360 गणांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजूला चालला आहे त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवितो काय आला तुम्ही आम्ही येतो अरे काय रे इकडे काय बघतो देवबापाने काय सांगितलंय काय सांगितलं म्हणजे ऐकलंच नाही तुझ्याजवळ काय तर सांगत होते मला काय माहिती मला काय माहिती मग तू कशी आली नाही इकडे पुढावर तू आलास म्हणून मी आलो असं होय हा देवबापाने कामगिरी सांगितले हा मग कसली म्हणजे अरे 360 गवळणी 360 गवळणी हा मग आपण किती जण आपण 2 आता मग त्या थाटमाट करून हा त्या मथुरेच्या पातळी चालले हा मग पुढं त्यांना मथुरेच्या पातळी जाऊ द्यायचं नाही त्यांना थांबून ठेवायचं अर्थात म्हणजे त्यांचं दही दूध आहे ना हा ते फोडून आपण भरपूर खायचं हा अशी कामगिरी सांगितली पण ही मला काय झेपण्यातली नाही तुला झेपणार नाही तुला झेपणार आहे मला जमणार नाही मग माझ्या संगतीचं हाय मग काय म्हणतोस मग त्याला बोलवू काय हाय ना हाय मग त्याला हात मार अरे बोबड्या अरे आलं रे आलं लवकर ये अरे रे रे गड्ड्यानं घोटाला झाला अरे रे रे गड्ड्यानं घोटाला झाला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला अरे रे रे गड्ड्यानं घोटाला झाला अरे रे रे गड्ड्यानं घोटाला झाला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला अरे रे रे गड्ड्यानं घोटाला झाला अरे रे रे गड्ड्यानं घोटाला झाला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला 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 माझा पाय हा मोडला
कापरा भरला त्याला बरं ते ठेवलं जाऊ दे कोणतं अरे हे बघूया पण आम्हाला सांग हा कोण कोणतं तिकडे आवाज येतात आहे बोल काय म्हणतो अरे तू बेकालाय काय म्हणतो तुझं फुटलं तोल नाही तर फुटलं खाली आहे. काय म्हणतो हातू दे बरं तर ठेवलं जाऊ दे अरे हा तुझा कॅप तुम्ही बांधला ना तर हा काय झालं असं जरा उभा राहा आणि सांग राख्याकडे गेलो रात्याकडे हा. कुठल्या रात्याकडे केस कापाय कुठल्या रात्याकडे खैल्या रात्याकडे त्या इथंच कुठे तरी होता इथंच होता हा, हा. हा मग पुढे त्याला हा. म्हटलं बुलेट मार बुलेट बाई बुलेट मार सांगितलं हा. मग त्यानं काय केला तिनं काय सवय रंगवला पटके आले त्याच्या राख्यावर होय ए बाबा बरं ठगलं जाऊ दे आता मी काय म्हणतो ता बघ भलं आपण मुंबई साला होय अरे केवली ही लोका भलं बोल ना भलं ताकल मला नो तुम्ही भलं आहो ना कामधंदा कसा व्यवस्थित चाललाय ना हा आता आपला थिमगा पण येतोय मग सुट्टी घ्या आणि लवकर या सावकाश कामधंदा करा भलं ना भलं आता काय येतच नव्हता हा मी माझं बोललो कसं शेवटी आपलं कोकणातलं रे बरोबर ना रे मग काळजी घेतली पाहिजे नाही तर तू बेकालाय कोकणी नशीब इथं म्हाताली नाही आली तर ती पण बेकाला ती म्हातारी पण बेकालाय पण ती इथं तिथंच नाही आली नाही येत दिसणार नाही तुला काय रे नाही खालो काय ना बुलेट भलं चालू काय भलं तर सगळं जाऊ दे वाजलं मग भलं बोल ना मग गवलं नाही कुठाय अरे ए पेंड्या त्याला गवळी दाखवलंच पाहिजे कशा बोलवलं आता थांब कच्यामध्ये कुठं हाय कुठं ते सांग गवळणी ना ते हा. घाटात चालले आहेत त्यांना अडवायचं आहे कुठं तिकडे वळती चालली आहे अरे वरती जवळ नाही गेले अरे त्या घाटात मथुरीच्या बाजारात चालले बाजारात चालले आहे? हा, तिकडे ए चालले. बाबा तू लांब ला हा बेताला होय? हा गवलणीचा पलट फुटल लांब लागलं गवलणी दाखवायला जातो ना आपण जाऊया ना जाऊया, चल. तुला काय सांगायला पाहिजे चला बाई धर अगं सूर्य अगदी माथ्यावरती आलाय काय झालं आता काय अगं मावशी ह्या चंद्राचं आत्ताच नवीन लग्न झालंय बघ कुठं अगं नाव घे सांग, नाव घे सांग. अगं हे चंद्रा काय गं? एखादं नाव घे की ए मावशी, मी कशाला गं? तुझ्यासारखं सांग अगं घे ग घेते. ऐका ना. एखादंच घेते हा पूर्ण घो एकच आहे ना घरी एकच घे घेते. हा, घे. साज केला शृंगार केला पाहत होते आई ना तुला घेतल्याशिवाय जाई ना मी आवाज घेणार नाही अगं मावशी काय करत मावशी ऐक ना ग हा घे साज केला शृंगार केला पाहत होते आई ना आणि त्या समीरावांच्या मेहंदी केल्याशिवाय मला काही झोपत नाही. अगं चंद्रा इकडे चंद्राला नाव घ्यायचं आहे विहान अमोल बुवड तळगर
यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. विहान अमोल भुवळ. मावशी नाव किती बाई घे बाई. बघा कशी हाय काय काय डाळी टाक तुरीची डाळ अगं शिजली ती आता. कोणी बोललीच पाहिजे का घे. मावशी ऐक डाळी टाक तुरीची डाळ आणि विहान विहान. द्रावाच्या मांडीवर खेळून मी 1 2 3 4 5 6 महिन्यातच बा सांगत होते हिला कशाला आणलं हिला हा चावटपणा करायला. किती मस्करी. अगं इकडे ये ग जरा इकडे. काय झालं ग अगं ते कसे दिसतात विहानराव. मावशी ते बाई दिसायला गोड आहेत का अगं मग ते करतात की नाही. मावशी काय काय विचारलं का? अगं ते करतात की नाही. मावशी हो करतात ना सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र करतात काय ग ते माझ्यावरती प्रेम करतात ना. मग हे कोण सांगणार अगोदर. हो ग. मावशी तुझं राहू दे हा एक चला ग बाजारला अगं थांब ग. अजून एखादं नाव घे. एकच. असं म्हणते हा. तर मावशी ऐक की हा. इकडे चला हे घेऊ की ते घेऊ ग दोघांचं मिळून एकच घे. मावशी, नाव म्हटलं मी. हो बाई घेते ना घे. केळीचं पाट अगं फाटेल की आता. आता केली तर 5-8 वाजलं फाटणार नाही की. मावशी नाही का फाटणार आमच्या ह्यांनी आणलं ते पण यांचे ह्याने आणले धागावरून शेकून आणले वाटते. घे. मावशी ऐका का केळीचं पाट काय ग. आमच्यांचं नाव घेताना कसं वाटतंय मला वाटलं पावसात मोर लागतोय. झालं आता. एक चला ग पूर्ण चल मावशी एक चला बेगी जाऊया हा बेगी जाऊया राधे सावकाश ये ग बाई पाठीवरती काठी असते ना म्हणून म्हणते मी थांबा ग आपल्या पाठीवरती आता हे कोण आहे. कॉल बेकार आहे. बरं तर तुला नाव दे. मी काय म्हणतो अरे काय गवलेली काय गवलेली अगं थांबा का तुम्ही पाठीत थांबा. मी बघते काय करायचं ते. मावशी बघू दे आवाज देतो. अगं ये मोठी आई. हात आली या. मोठी आई कोणाला होणार रे. या कोण तुझ्या आणि हा कोण. काल आमचे कोणता तुला काय करायचं तुझं फटलं फुटलं नाही तो डोलत. अगं चंद्रा. काय ग अगं हा बघतो. हाच तो. हे पूर्ण इकडे काय ग. हे मावशी हसला ना तो अगं हाच तो. परवा काय झालं माहितीये. ऐका काय झालं माहितीये. आता हा छोटासा असं बांधावर उभा राहून आता सुसू करत होता. अगं थांबा का जरा. तर मी काय म्हटलं आता ऐका मी काय म्हटलं बाबा इथं काय करतो. आता काय म्हणाला मी मुंबई बघताय. मी म्हटलं एवढी छोटीशी मुंबई. तेव्हा हा काय म्हणाला माझा पप्पा एवढी तुम्हाला संध्याकाळी मोठी मुंबई दाखव. अगं असं चावड नाही का. लय चावड नाही. बघितलं काय आहे ना? हा मिळेल काय लालू ना. बघ कसं हसतोय ना. अरे बाबा मी काय म्हणते ते ऐका. तू जरा लांबच हो. आता ऐकून आता आमच्या वाटेत काय करताय तुम्ही. काय म्हणजे आम्हाला देवाने सांगितले तुमचा लट्टा पलपलीत करा. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. त्यात काय. चला. आता तुमचं म्हणणं तरी काय आहे. आमच्या महिन्यामध्ये देवाच्या म्हणून आमच्या काय सुरुवात एवढं जवळ येऊ नको हिला सांग. अरे पोरीनो तुम्ही बसून घ्या का. हे आपण जाऊ नका, बसूया. बसल्याच्या बंद लवकर आपल्याला गर्दीनं खायला जायचं वाजलं ए, पेंड्या. मी काय म्हणते तुझं एखादं नाव घेतलं जाऊ दिसून. माझं फोन तुला आधी ह्याचं घेते मग तुझं घे. पण तुझं नको राहू दे. आता ऐक की
डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. त्यामध्ये हाय माझा बेस्ट, पण पॅन्टीच्या डोक्यावर नाही एक पण फेस. अरे जाऊ दे ना आता बाजाराला, पोरी पण बसल्या. अरे बदल्या काय बघ लवकर लवकर का बोलव ना. हो बरोबर लवकर ये. हा एक नंबर. हा बालावाली पाच याला नापास झाला, थांबू नको मला. हा 2 नंबर. 3 नंबर. आता पाया पडतो. 4 नंबर. त्याला बघून नको तू. 5 नंबर. बदला यायला निघल्या. हा? काय रे गुलामा, काय रे काय दाबाला? बोला कधी? हा दाबाला? तो सातवा हा बाबा. हा? कोण बाय? बघू दिला? हा बसल्या म्हणजे 7वा मोठा म्हणजे उभा आहे. कोण उभा आहे रे बा? नक्की बघितलंच का? बघितलंस काय? हा? अगं? अरे तुझा ना. हा? पाया तुझं कुठं बघतीये? बघतीये. लागली नाही लागायला तर झालं वाटतं. हा माझा तुझा. इथं वाजत बा म्हणून इथं थाला खाली आली. अरे हे गुलामा थांब की आता. आता बसल्या ना माझ्या पुरी, तुम्ही जाऊ. थाल म्हणजे काय? काय होय, माझी कमर दुखते ना. मग हा मेलका लावतो तुला. ते थोडी कमर दुखते रे, जा ना आता. मी कसं जाणार? मग तुला बसवायला जमेल मला? तोय म्हणजे भल्या भल्यांना बतवलंय. बतवलं ना? तू बघूच नको. तो बघू नको ना बा. तिकडे चाल. समोर बघ, याला बघ आता बतवतो. बजाव. हा मेलका घे, आई मत दिला. समजत नाही काय. ठीक आहे तू बजाव तुला. आता बघ, आता बतवता. बजाव ना. गलत गलत. बोले बसल्या चांगल्या. बसल्या? बोले आता मी काय म्हणतो ते बघ. हा. वाजलेत मंडळी नो, तुम्ही आम्हाला इथपर्यंत साथ दिली, आम्ही तुमचे आभारी आभारी आहोत. आहोत. आणि घरात जाताना चौका दवा. दवा आणि आपला चिमटा येतो, यावा गावाला यावा. वाजव. अरे चंद्रा, अरे राधे, आता तू बघ ना. आता हे कोण ग? तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असं करा ते? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदी शाळेला. अगं हो राधे, हे खरं श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्याच्यासोबत हे रासलीला खेळूया का ग? या गे साहेब रासलीला खेळूया.
आणि मनीषापुरी अक्षता कृष्ण दिसतो. या आरत्याने तर आता कहरच केला आहे. कित्येक मायावी या काळात तुम्हाला मारण्यासाठी, परंतु आई उपयोग झाला नाही. माझी बलाढ्य असून सेना मारली गेली. कृष्णाचा काही अंत झाला नाही. शेवटी आपल्याला राहिले. काही क्षणात तो कृष्ण माझ्या समोर असेल. अरे कार्त्या, माझ्या बहिणीच्या पोटी आज तुझा अंत निश्चित. ज्याप्रमाणे तुझे 6 भावंडे मारली, त्याप्रमाणे आज तुझा अंत करणार. आज तो झाला. हॅलो हॅलो वैकुंठ प्रतिष्ठान रेवाळेवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये, अरविंद रेवाळ यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपये, शक्तिवली साई राजेश निकम यांचे शिष्य अक्षय सोळकर, आशिष सावंत यांच्याकडून 200 रुपये, सायली अक्षय सोळकर यांच्याकडून 101, शिवण्या रवींद्र माटकर, सिंधुरासूर मांडवकर यांच्याकडून 501 रुपये. त्याचप्रमाणे आरुष पाटील चंद्रा यांसाठी 500 रुपये, श्रावणी पाटील यांच्याकडून अमुची ज्ञानेश्वर माऊली, अमुची ज्ञानेश्वर माऊली, माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, अमुची ज्ञानेश्वर माऊली, अमुची ज्ञानेश्वर माऊली. पहिली आरती रमणनाथाला, पहिली आरती रमणनाथाला, पहिली आरती रमणनाथाला, पहिली आरती रमणनाथाला, दुसरी आरती वाजाई मातेला, तिसरी आरत वाजाई मातेला, माऊली गुरु माऊली, अमुची ज्ञानेश्वर माऊली, अमुची ज्ञानेश्वर माऊली, अमुची ज्ञानेश्वर